चित्रपट पाहिलेला आहे, काय चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया काय सांगा? एक चांगला चित्रपट आहे. ते कौशल म्हणून जे ऍक्टर आहेत त्यांनी चांगलं काम केलंय आणि ठीक आहे. एवढ्या 3 तासाच्या 2.5 तासाच्या चित्रपटामध्ये संभाजीराजांना बसवता येणार नाही. संभाजीराजांचं शौर्य, संभाजीराजांची शूरता ही खूप मोठी होती. परंतु तरी याचे जे दिग्दर्शक असतील, निर्माते असतील, लेखक असतील, त्यांनी बऱ्यापैकी शॉर्टमध्ये थोडासा प्रयत्न, शूरता हा चांगला प्रयत्न केलाय असं मला या ठिकाणी वाटतं. परंतु तरी सुद्धा काही गोष्टीमध्ये इतिहास आणि याच्यामध्ये थोडासा बदल आहे असं मला त्या ठिकाणी जाणवलं. कारण मी जेवढे संभाजीराजे वाचलेले आहेत त्याच्यामध्ये काही गोष्टी, कारण साखळदंडाला माणसांना संभाजीराजे आवरलेलेच नाहीत. साखळदंडांना बांधताना सुद्धा त्यावेळेस माझ्या वाचनात जे आलेले, इकडं एका हाताला 12 हत्ती, दुसऱ्या हाताला 12 हत्ती जोडले होते, तरी सुद्धा ते जवळ येत होते. अशा प्रकारचं वर्णन संभाजीराजांच्या बद्दल माझ्या स्वतःच्या वाचनात आहे. पण तरी सुद्धा छावा चित्रपट चांगलाच आहे असं माझं मत आहे. साहेब एक दुसरा विषय होता की एक व्हिडिओ सध्या सगळ्या प्रसारमाध्यमांवरती दिसतोय, सोशल मीडियावरती दिसतोय आणि त्या व्हिडिओमध्ये जो मारहाण करणारा व्यक्ती आहे तो त्याचे फोटो जे आहेत ते आपल्यासोबत आहे. सतीश भोसले आमचाच कार्यकर्ता आहे. मी आता तुमच्या सोशल मीडियावरती व्हायरल झाल्याच्या नंतर बाहेर येऊन संबंधित पोलीस ठाण्याच्या यांना सुद्धा फोन केला की बाबा ही घटनेचं काय प्रकार आहे. तर ही घटना त्यांनी सांगितलं की 1.5 वर्षापूर्वी ऊसतोडीच्या कामगाराची, म्हणजे ऊसतोडीच्या कोणत्या तरी कारखान्यावर घडलेली आहे आणि मुलीच्या का काय छेडछाडीवरून ती घटना घडलेली आणि त्याचं कुठेही केस वगैरे काही झालेली नाही. तर मी एवढं स्पष्टपणे, जरी माझा कार्यकर्ता असला तरी माझ्या तिथल्या पोलीस स्टेशनला सांगून ठेवलंय की जर त्याच्या बाबतीत संबंधित कार्यकर्त्याच्या वरती काही कंप्लेंट आली तर तुम्ही ती घेऊन टाका आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई करा. हिंदी में आपकी जो वीडियो सर्कुलर हो रहा है, आपने क्या आदेश दिए आपके कार्यकर्ता होने की? नहीं, वो जो सतीश भोसले हैं वो हमारा ही कार्यकर्ता है. मैंने अभी पुलिस स्टेशन, हमारा शिरूर कासार पुलिस स्टेशन है, उस एरिया का वो लड़का आता है. तो मैंने पूछा कि ये घटना कहीं हमारे बीड जिले की है या नहीं. तो उन्होंने कहा ये बीड जिले की घटना नहीं है, हमारे यहाँ शुगर केन कटर यानी गन्ना काटने वाले लेबर बहुत ज्यादा होते हैं. तो ये कोई कारखाने पे ये घटना हुई है और लड़की की छेड़छाड़ की वजह से वो जो घटनाएं थी वो घटना हुई, घटी थी. लेकिन इसका कोई किसी पुलिस स्टेशन में 1.5 साल पुरानी ये घटना है और कौन से भी पुलिस स्टेशन पे इसकी में कंप्लेंट दाखिल नहीं है. फिर भी मैंने हमारे यहाँ के जो धोकरट नाम के पिया है उनसे कहा है अगर किसी की कंप्लेंट आई, अगर चाहे वो मेरा कार्यकर्ता भी हो, लेकिन उसके ऊपर वो कंप्लेंट आप दर्ज कर लो.